आवाज आम जनतेचा, देशहिताचा। चाकणच्या विकासासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची सदिच्छा भेट। चाकण नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांशी संबंधित विविध समस्या अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी चाकण नगर परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। या बैठकीत नगर परिषद क्षेत्रातील पायाभूत सुविधा, विकास कामांचा आढावा, नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण तसेच विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे, शिवसेना गटनेते नितीन भाऊ गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते साहेबराव कड, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कंद, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, चाकण नगर परिषदेच्या नगरसेविका ॲडव्होकेट वर्षाताई सुयोग शेवकरी, नगरसेविका रेश्माताई मुटके, नगरसेविका विजयाताई तोडकर तसेच भाजपा चाकण मंडळ अध्यक्ष भगवान मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते। चाकणच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वपक्षीय भेद बाजूला ठेवून समन्वयाने काम करण्याची गरज असून नागरिकांच्या हिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। चाकणच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सकारात्मक प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास यावेळी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केला। नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यात येईल तसेच विकास कामांना प्राधान्य देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सकारात्मक प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास उपस्थित चाकण नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला।